आपल्या जो समृद्धी मार्ग आहे त्या समृद्धी मार्गावर वर्ध्याच्या जवळ 1 जुलै 2023ला एक अतिशय दुर्दैवी अपघात झाला। त्या अपघातामध्ये जी लक्झरी बस होती त्यातले 25 लहान मुलं, महिला, पुरुष असे संपूर्ण बसला आग लागली आणि त्या आगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेत। त्यांच्या परिवारातील सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। त्याचबरोबर चंद्रशेखरजी मडावी जे या आंदोलनाचे संयोजक होते ते सुद्धा इथे उपस्थित आहेत। अविनाशजी काकडे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते। वर्ध्याचे खासदार अमर काळे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते। मुद्दा असा आहे की 1 जुलै 2023ला हा अपघात झाला। 15 महिने झाले अपघाताला आणि हा अपघात झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलं, एकनाथ शिंदेनी जाहीर केलं। देवेंद्र फडणवीसनी कॅमेरा समोरून आपल्या सर्वांना त्याचं बाईट दिला आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांच्या प्रत्येक परिवाराला राज्य शासनाच्या माध्यमातून 25 लाख रुपये देऊ अशा पद्धतीची आपल्या समोर येऊन त्यांनी घोषणा केली वर्ध्याला। पण ही घोषणा केल्यानंतर 15 महिने झालेत। 15 महिने झालेत आतापर्यंत या परिवारांना देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्याचं पालन आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही। जेव्हा मुंबईला हिवाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये मी हा स्वतः मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि सांगितलं की असं जर इतके दिवस जर आपल्याला आपण स्वतः आश्वासन या परिवारांना दिल्यानंतर राज्य शासनाकडून जर या परिवाराला मदत करण्यासाठी इतके दिवस लागत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। त्यावर बोलताना अधिवेशनामध्ये अजितदादा पवार त्या ठिकाणी होते। त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन राज्य शासन पाळेल आणि लवकरात लवकर मदत करेल। पण त्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा आता 4 महिने झालेत। हे सर्व परिवारातील लोक 104 दिवस साखळी उपोषणाला वर्ध्याला बसले होते। पण अशा पद्धतीनं घोषणा करून सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। अतिशय दुःखाची गोष्ट आहे। या परिवारातील काही लोकांनी शेवटी सांगितलं जर या राज्य शासनाची जर 25 लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दानत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं 25 लाखाचं ते मी दिलं नाही, त्याच्यानंतर आम्ही सरकारला 1 पैसा सुद्धा मागणार नाही। अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे। 104 दिवस यांनी आंदोलन केलं पण याच्याकडे लक्ष नाही सरकारचं। तिथले खासदार जिथे आंदोलन करतात, उपोषण करतात त्याच्याकडे लक्ष नाही। ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत। आता आचारसंहिता केव्हाही लागू शकते। यांची एकच शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानत तुम्हाला मदत करायची नाही।
याच्यानंतर चंद्रशेखर मडावी यांना काही सांगायचं असेल सांगतील. एक मिनिट, हा व्हिडिओ सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसचा, जे आश्वासन दिलं होतं त्यांनी, त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे, पण आता आपला वेळ घेणार नाही. वाचून दाखवू का? फॉरवर्ड करू. म्हणजे मी सांगतो की एकनाथजी शिंदेने तर मंत्रालयात सांगितलं, पण यांनी आपल्या समोर येऊन सांगितलं. मी व्हिडिओ आपल्या सर्वांना फॉरवर्ड करतो. माझं नाव चंद्रशेखर मडावी, वर्धा येथील रहिवासी आहोत. वर्धेमध्ये 14 लोक अशी आहेत की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू पावले. या 14 लोकांसहित जे 25 लोक दगावले ते 5 जिल्ह्यात होते. आम्ही सर्व लोकांनी मिळून 8 डिसेंबर पासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं. त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 जुलै 2023 रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसार माध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये देऊ, घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू. परंतु या 3 पैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला. दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताना जे काही आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये एक नागपूरला सुद्धा आंदोलन केलं होतं. आम्ही नागपूरला रामनाम जप आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं, त्यावेळेस या नागपूर शहर झोन 2चे जे डीसीपी आहे राहुल मंदे साहेब, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी SIT गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल ज्याच्यामुळे हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू. परंतु यातलं असं काहीही झालं नाही. जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही. आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही. हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला, तेव्हाही उत्तर नाही. आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी पोटतिडकीनं 1 जुलै आणि 3 जुलै दोन्ही वेळेस प्रश्न उपस्थित केला, पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवारांच्या वतीने एकच विनंती आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्तमंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती. त्या घोषणामध्ये जर सत्यता नाही आहे, ही घोषणा तुम्ही कुठेतरी 2 जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या घाई गडबडीत जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे त्याच प्रसार माध्यमांसमोर येऊन हे घोषित करा. अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत. 9 ते 10 लोक असे आहेत की ज्यांचं एकुलतं एक सदस्य गमावून ते परिवार देशोधडीला लागलेले आहेत. तर त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या ज्या 1.5 वर्षापासून हा जो प्रश्न अनुत्तरित आहे त्याला उत्तर द्या. जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर तोडगा काढला नाही तर आम्ही पुनश्च हे विषयी परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची आहे. बस एवढंच. आम्ही पंद्रह महीने पहले 1 जुलाई 2023 को समृद्धि महामार्ग जो है उसमें वर्धा के नजदीक एक लग्जरी बस को आग लगने से 25 लोगों की मौत हो गई थी. उसमें छोटे छोटे बच्चे, महिलाएं, पुरुष. ये वाकया होने के बाद में, ये एक्सीडेंट होने के बाद में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने खुद प्रेस कॉन्फ्रेंस लेके घोषणा की थी कि इस एक्सीडेंट में, इस समृद्धि मार्ग के ऊपर जो एक्सीडेंट हुआ है, एक्सीडेंट में जो 25 परिवार जो पीड़ित है, इनके घर के लोगों की वहां पे मृत्यु हुई. ये 25 परिवार को राज्य शासन के तरफ से एक एक परिवार को 25-25 लाख रुपए दिया जाएगा. इस प्रकार की घोषणा 15 महीने पहले देवेंद्र फडणवीस ने की थी. ये सब जो बैठे पीड़ित फैमिली के लोग,
ये सब लोगों ने मिलकर 104 दिन वर्धा में उपोषण किया। उसमें चंद्रशेखर जी मडावी, अविनाश जी ठाकरे, बाकी सभी जो है पीड़ित परिवार के सभी जन वहां पे उपस्थित थे। वर्धा के खासदार ये भी उपोषण में शामिल हुए, लेकिन 104 दिन उपोषण करने के बाद भी अभी तक शासन ने इस पीड़ित परिवार को 25-25 लाख की मदद नहीं की। हमारी इनके तरफ से सबकी मांग है कि अभी आचार संहिता जल्द से जल्द लगने वाली है। आचार संहिता के पहले राज्य शासन ने इस पीड़ित परिवार को जो आश्वासन दिया था उसके हिसाब से मदद करना चाहिए। और मदद करने की इच्छा नहीं है उनकी, तो उन्होंने कम से कम जाहिर करना चाहिए देवेंद्र फडणवीस ने कि मैंने जो प्रेस कॉन्फ्रेंस में बोला था इस बात का मैं इनकार करता हूं। ऐसी कोई प्रेस कॉन्फ्रेंस, ऐसा कोई बयान मैंने नहीं दिया था। इसके लिए भी ये सब पीड़ित परिवार के तैयार हैं, लेकिन ये सब चाहते कि इनको आश्वासन देके जिस प्रकार से गुमराह करने की इनको कोशिश की जा रही है, उसके लिए पीड़ित परिवार बहुत नाराज है और फिर से उपोषण में बैठने की उनकी तैयारी है। एक तो देवेंद्र फडणवीस की सरकार ने इनको मदद करना चाहिए या खुलेआम बोलना चाहिए कि ऐसा बयान मैंने 25 लाख रुपए मदद करने के बारे में ऐसा कोई भी बयान मैंने दिया नहीं। इसके लिए सब पीड़ित परिवार के लोग सब यहाँ पे आए और सरकार से दरखास्त कर रहे हैं कि इसके बारे में आचार संहिता के पहले जल्द से जल्द कदम उठाए। धन्यवाद। ये आठवून घेतो त्यांना बाहेर, ठीक आहे ना, माझा दुसरा विषय। महर्ले मॅडम होते त्यावेळेस आम्ही डीएनएची जी मागणी करत होतो, कारण की ओळखता येत नव्हतं। पण आमची एक शेवटली इच्छा होती की आमच्या घरची, माझ्या घरची माझी आई, मुलगी लहान 2 वर्षाची आणि पत्नी हे तिघही या इन्सिडेंटमध्ये मुखी पडले। मी आता घरी फक्त एकटा आहे। माझे वडील 2 वर्षापूर्वी कोविड तो जो इन्सिडेंट झालेला 1 तारखेला, त्या इन्सिडेंट नंतर घटनास्थळी गिरीश महाजन साहेब होते बीजेपी तर्फे आणि महल्ले मॅडम पण होते। पण की हा संबंधित हे होता दृश्य प्रसंग म्हणा की सगळ्यांच्या परिवारातले लोक तिथे डगावलेले होते आणि त्यावेळेस आणि माझ्या घरची माझी पत्नी, मिसेस, माझी 2 वर्षाची मुलगी आणि आई या इन्सिडेंटमध्ये दगावली आणि 2 वर्षापूर्वी कोविडच्या इन्सिडेंटमध्ये माझे वडील पण दगावले। आज मी घरी फक्त एकटा आहे आता। तर त्यावेळेस अशी घटना होती आणि त्या घटनेनंतर आमची अशी इच्छा होती की आमच्या घरच्यांचा अंत्यविधी तरी आम्ही करता आला पाहिजे हा शेवटला। पण त्या इन्सिडेंटमध्ये ना कोणाला ओळखू शकत होतो ना काही ओळखू शकत होतो। तर डीएनए टेस्ट हे एक टेस्ट असते ज्याच्याने आपल्याला माहीत पडू शकत होतं की याच्या थ्रू आपल्या परिवारातला जो दगावलेला मनुष्य कोणता आहे भाऊ। पण त्या घटनास्थळी गिरीश महाजन साहेब बीजेपी तर्फे आणि महल्ले मॅडम हे बीजेपी तर्फे दोघेही जण त्या इन्सिडेंटवर होते आणि पूर्ण दिवसभर आमच्यासोबत होते। पण त्यावेळेस डीएनए टेस्टसाठी जे लागत होते डॉक्टर ते पुण्यावरून मागवले गेलेले होते आणि संध्याकाळी 4 वाजले होते तरी ते पोहोचलेले नव्हते। त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांना फोन लावला आणि डीएनए बद्दल सगळ्या लोकांना सांगितलं की याला 24 तास पण लागू शकतात, 48 पण तास लागू शकतात आणि 72 तास पण लागू शकतात। तर या कालावधीत किती वेळ लागेल हा सांगता येत नाही। त्यामुळे सार्वजनिक पद्धतीने त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा। पण त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की त्यांचं दुसऱ्या दिवशी जे तिसरी पार्टी होती त्यांच्यासोबत गठबंधन होऊन शपथविधी होणार होता। त्यावेळेस आम्हाला कुठं माहीत, कोणालाच नव्हतं माहीत। पण माझी एक खात्री आहे
की त्यांचा दुसऱ्या दिवशीचा जो प्रोग्राम होता तो सक्सेस करण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की DNA ला एवढा वेळ लागू शकतो आणि त्यावेळेस त्या परिस्थितीत आम्हाला असा डिसिजन घ्यावा लागला की आम्हाला सामूहिक अंत्यविधी करावा लागला। आज घरचे सगळे लोक दगावल्यानंतर एक इच्छा असते की शेवटली आपली जी प्रसंग आहे त्याला आपण कसल्या प्रकारे पार करू शकतो, ॲटलिस्ट तेवढे तरी आपल्याला शांती मिळू शकते, पण ती पण या लोकांनी आम्हाला मिळू दिली नाही आणि त्याला हे सांगून की DNA ला काय वेळ लागेल आणि त्या परिस्थितीत कसं काय होईल। तर हे एक गंभीर बाब आहे, हे असं कोणासोबत होऊ नये आणि आमची हीच इच्छा आहे की आज आमच्यासोबत हा इन्सिडेंट झालेला आहे, आज असा इन्सिडेंट कोणावर होऊ नये, कारण की तो ड्रायव्हर फुलपणे ड्रिंक करून चालवत होता। आज गाड्या एवढं शेकडो गाड्या रोज चालतात पण एकही इन्सिडेंट त्या दिवसानंतर नाही आहे। तर आमची एकच हे आहे की याच्यात सखोल चौकशी व्हावे आणि दोषींवर जी कारवाई झाली पाहिजे ती झाली पाहिजे। धन्यवाद। आणि पैशाचं जे आहे ते या लोकांचं बघा, त्यांचे कर्ते मुलं गेलेले आहे, सगळे गेलेले आहे। यंग क्राऊड होता वर्धेचा जो की नोकरीसाठी पुण्याला ते चाललेले होते आणि त्यांचे मुलं दगावल्यामुळे आज त्यांच्यावर घरकाम करण्याची वेळ आलेली आहे, कोणाचा रोजगार गेलेला आहे। माझा एकटाच मुलगा होता, मला आता मुलगी पण नाही आणि मुलगा पण नाही, एकटीच राहते। माझा एकुलता एक मुलगा गेला, माझं सगळंच गेलं। आम्हाला फक्त माहिती आहे की दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या मालकाला आणि गाडी चालकाला सजा मिळायलाच पाहिजे सर। आणि अजून मला वरून हो ते पण मिळायला पाहिजे, पण खरं पाहिजे सर आम्हाला की त्या दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे। आमच्या इथे एकुलते एक पोरं गेले, आम्ही कसंही जगायचं नाही पण त्याला सजा मिळायलाच पाहिजे, कारण की तो मालक म्हणतोय की मी जेव्हा त्याला फोन केला होता की तुमचं फक्त 4 दिवसाचं दुःख आहे म्हणे, माझी तर पूर्ण गाडी जळली म्हणे, या भाषेत तो बोलतोय तो मालक, त्याला सजा व्हायलाच पाहिजे ना सर। मी थांबतो ना यांना थोडं 2 मिनिट चला सगळं आता दुसरी परिस्थिती आपण प्रयत्न करू, परत नाही तर परत शेवटला मार्ग आहे। आता 4-5 दिवस फक्त आचारसंहितेला आहे, भाऊ काय करतो त्या ठीक आहे भाऊ मामा खूप धन्यवाद। चला या बदलापूर येथील घटना झाली। शेवटी आपटे आणि कोतवाल यांना अटक करण्यात आली। जनता विचारते आहे की आपटेला अटक करायला इतके दिवस का लागले। जनतेचा हा प्रश्न वाजवी आहे, कारण की आपटे हा भारतीय जनता पार्टीचा एक नेता होता, त्या शाळेचा मालक होता ज्या शाळेमध्ये बदलापूरला ही घटना झाली आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याला फरार केलं होतं का, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न जनता विचारते आहे। बदलापूरची घटना झाली, चंद्रपूरमध्ये एक कोरोपना येथील घटना झाली, पुण्यामधली घटना झाली, अजून एक अशाच प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये झाली। पुण्यामध्ये सुद्धा बदलापूर सारखेच लहानशा चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला। हे जे विकृत नराधम आहेत यांना कायद्याची काही भीती महाराष्ट्रामध्ये राहिली आहे की नाही देवेंद्र फडणवीस साहेब, हा प्रश्न मी माजी गृहमंत्री म्हणून सध्याचे गृहमंत्री यांना विचारतो की ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण कारभार महाराष्ट्रामध्ये आहे, कुणालाही या कायद्याची भीती राहिली नाही, कारण की या कायदा सुव्यवस्थेवर कोणाचं लक्ष नाही। फोडाफोडीचं राजकारण याकडे सर्व सरकारचं जास्ती लक्ष आहे, गृहमंत्र्यांचं जास्ती लक्ष आहे आणि कायद्याची भीती राहिली नाही, पोलिसांची भीती राहिली नाही, पोलिसांवर कोणाचा वचक नाही। म्हणून अशा प्रकारचे विकृत नराधम त्यानिमित्तानं अशा पद्धतीच्या घटना करायला धजावतात, हिम्मत करतात आणि महाराष्ट्रामध्ये या अशा लहान लहान मुलींवर 4 वर्षाची 5 वर्षाची
3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहे. मी काही गृहमंत्र्याचा राजीनामा मागणार नाही की मला माहीत आहे की त्यांचे किती राजीनामे मागितले तरी ते खुर्चीला असे टिकून आहेत, खुर्चीला जे या पद्धतीने चिटकून आहेत, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा अनिल देशमुख मागणार नाही. पण गृहमंत्र्यांनी वेळ काढून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने सुधरेल याकडे लक्ष द्यावं. पोलिसांचा असा वचक राहिला पाहिजे की कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा पद्धतीनं लहान मुलींवर महिलांवर अत्याचार करण्याची, त्या पद्धतीनं पावले उचलावी अशा पद्धतीचं विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना करतो. चंद्रपूरची घटना झाली, तो कार्यकर्ता भाजपचा काँग्रेसचा पदाधिकारी आहे असं म्हटलं जातं आणि तिथं भाजपचा पक्ष किती रिस्पॉन्सिबल आहे असं वाटतं? तो भाजपचा असो की काँग्रेसचा असो, चंद्रपूरला जी घटना झाली पहिले त्याला अटक करा आणि त्यावर कडक कारवाई करा नियमानुसार असेल ती. कोणत्या पक्षाचा आहे तो प्रश्न नाही, पण त्याला मदत करू नका. बदलापूरमध्ये लोकांची भावना जी आहे ती, बदलापूरमध्ये त्या शाळेचा मालक ज्या ठिकाणी त्या चिमुरडीवर अत्याचार झाला तो भारतीय जनता पार्टीचा होता म्हणून त्याला मदत झाली, त्याला फरार करण्यात आलं, याच्यामुळे लोक नाराज आहेत. याकडे त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कसं आहे, सुरुवातीपासून सर्व बोलत आहेत की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं अजितदादांना जवळ घेतलं, एकनाथ शिंदेना जवळ घेतलं आणि ज्या पद्धतीच्या बातम्या पुढे येत आहेत की भारतीय जनता पार्टीतर्फे केव्हाही अजितदादाला सांगण्यात येऊ शकतं की दादा तुम्ही आता अलग निवडणूक लढा आणि अलग निवडणूक लढून मग आपण निवडणूक झाल्यानंतर एकत्र यायचे की नाही विचार करू, पण आपण स्वतंत्र निवडणूक लढवावी असं बहुतेक दादांना सांगण्यात येऊ शकतं. अशा प्रकारच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. राज्य सरकारला नोटीस बजावलेलं आहे नागपूर खंडपीठानं काल. लाडकी बहीण योजना अनिल वडकलीवारांनी जी याचिका दाखल केली त्याच्यावर काय काय राज्य सरकारला हायकोर्टाचं काल नोटीस बजावलेलं आहे वित्त विभागानं राज्य सरकारला. कोणी? लाडकी बहीण योजना मुंबई हायकोर्टात, नागपूर बहीण काही कल्पना नाही मला. अनिल वडकलीवारांची जी याचिका होती त्या संदर्भात नाही, मी त्याची माहिती घेतली नाही. राज्याच्या आर्थिक स्थितीवरून नोटीस आहे. मी माहिती घेऊन ना आपल्याशी बोलीच लागेल. तसं कसं आहे, अजित पवारांनी महाराष्ट्रातून कुठून लढायचं, बारामतीतून लढायचं की अजून कुठून लढायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या वैयक्तिक प्रश्नाचा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्या बाबतीत ते निर्णय घेतील. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस जो पवार साहेबांचा पक्ष आहे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की आमच्या पक्षातून जे साहेबांना जे सोडून गेले वरचे जे 7-8 लोक 1 to 9 1 पासून 9 पर्यंत जे सध्या मंत्री आहे त्यांना कोणालाही पक्षात घ्यायचं नाही असं आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे. सगळे भाऊ सारखेच आहे, कोणता मोठा नाही कोणता छोटा नाही. आमच्या इथे अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयाने चर्चा चालू आहे. प्रत्येक विधानसभेची जागा ऑन मेरिट ही कोणत्या पक्षाची आहे तो प्रश्न नाही. ऑन मेरिट ही जागा आपण निवडून येऊ शकतो का, काँग्रेस येऊ शकते का, राष्ट्रवादी येऊ शकते का, शिवसेना येऊ शकते का, या पद्धतीनं ऑन मेरिट आम्ही निर्णय घेतो आहे. बहुतेक जागा फायनल झालेल्या आहेत. आता शेवटली बैठक जी 7, 8, 9 तारखेला मुंबईला बैठक आहे त्या 3 दिवसामध्ये ज्या काही प्रलंबित जागा आम्ही चर्चेसाठी अलग ठेवल्या आहेत त्यावर चर्चा होणार आहे. विदर्भाचे सुद्धा
अनेक जिल्ह्यामध्ये अजून निर्णय होणं बाकी आहे. तिथं सुद्धा विदर्भाच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर त्या 7, 8, 9च्या बैठकीमध्ये चर्चा होऊन समन्वयाने एकोप्याने आम्ही निर्णय घेऊ. असं एक्सचेंज शेवटी आम्ही तोही विचार करतो की एखादी जागा जर वाटलं की आजच्या परिस्थितीमध्ये ही आपल्याकडची जागा दुसऱ्या पक्षाला सोयीची आहे, तिथे चांगला उमेदवार आहे, तर एक्सचेंज सुद्धा त्याचा सुद्धा आम्ही तिन्ही पक्षांवर विचार करतो. आता 7, 8, 9 तारखेला हा विषय मला माहित नाही. तुम्ही पहिल्यांदा मला सांगताय. जर महाविकास आघाडीची सरकार आली स्थापित झाली तर सुप्रिया मुख्यमंत्री होणार का? एक तुम्हाला सांगतो, पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की निवडणूक झाल्यानंतर 100% महाविकास आघाडीची सरकार येणार आहे. जवळजवळ आमचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष होऊन जवळजवळ 180च्या वरती आमदार आमची निवडून येणार आहे आणि सत्ता आमची महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि मग निवडणूक झाल्यानंतर सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी हे तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतील. आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेही वाद नाही. ठीक आहे, काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं लागते त्यांना, त्याच्या पुढे नाही. आमचे तिन्ही नेते, तिन्ही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून चर्चा करून त्याचा निर्णय घेतील. आजच्या तारखेपर्यंत नाही आहे. योजनेसाठी कॉल सेंटर काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काढला, लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ द्यावा असा एक चर्चा आहे. नाही, मी माहिती घेतो. प्रकाश आंबेडकरजी येणार का महाविकास आघाडी? कोण? प्रकाश आंबेडकरजी. काय अजून तशा प्रकारची चर्चा नाही आहे. असं प्रत्येक नेत्याला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या, पण त्या बाबतीत आम्ही व्यवस्थित सर्व बसून चर्चा करू आणि ज्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकेल या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ. असं आपल्या माध्यमातूनच ऐकतोय मी. काय पाहू आता काय होतं. सांगितलं मी हिंदी में. महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की जो परिस्थिति है, बहुत ही गंभीर ऐसी परिस्थिति महाराष्ट्र में है. बदलापुर में इंसिडेंस होने के बाद में वहां पे 4 साल के बच्ची के ऊपर अत्याचार किया गया. बदलापुर में जो स्कूल में ये घटना घटी, वो स्कूल भारतीय जनता पार्टी के एक नेता की थी करके उसको बचाने की कोशिश की गई. उसके बाद में पुणे में इसी प्रकार का इंसिडेंस हुआ. बाद में चंद्रपुर में कोरबा में इस प्रकार का इंसिडेंस हुआ. राज्य के जो गृह मंत्री देवेंद्र फडणवीस और उनके जरिए जिस प्रकार से आज महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की स्थिति है, ये पूरे स्थिति कंट्रोल करने के लिए जो प्रयास करना चाहिए, जो वक्त देना चाहिए, जो काम करना चाहिए, ऐसा सरकार की तरफ से या गृहमंत्री की तरफ से नहीं हो रहा करके आज किसी को भी किसी का डर नहीं है. इस प्रकार के जो अत्याचार जो बढ़ रहे हैं, क्योंकि जो आरोपी है, जो गुनहगार है, उसको मालूम है कि सरकार हमारा कुछ नहीं बिगाड़ सकती करके इस प्रकार की हिम्मत करके इस प्रकार की घटने को या इस प्रकार की घटना महाराष्ट्र में घट रही है. मेरी देवेंद्र फडणवीस से गुजारिश रहेगी कि उन्होंने इस महाराष्ट्र की जो आज की लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति है उसके ऊपर ध्यान देना चाहिए और उसको
अच्छी तरीके से सुधार हो उसके लिए काम करना चाहिए। धन्यवाद।